आज 21 जून विश्व योग दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. योग आणि योगाचं महत्त्व काय आहे या बाबतीतल्या सर्व गोष्टींचा विचार आज आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. योगाची उत्पत्ती ही आदियोगी शिवजीपासून झालेली आहे. योग या शब्दाची उत्पत्ती ही युज या संस्कृत भाषेच्या शब्दापासून झालेली आहे. युज म्हणजे जोडणे. परमात्मा आणि आत्मा यांचा जो संबंध आहे तो जोडणे ह्यालाच योग असं म्हटलेलं आहे. योगाची व्याख्या पाहायचं झालं तर चित्तवृत्ती निरोध अशी योगाची व्याख्या ही आपणास आलेली दिसते. त्यापैकी चित्तवृत्तीचा निरोध म्हणजेच योग. चित्त आणि वृत्ती यावर विजय मिळवणं किंवा त्यावर कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं असतं. यापैकी चित्तवृत्तीवर सत्व रज तम या त्रिगुणांचाच निरंतर प्रभाव हा दिसून येतो. हा प्रभाव नष्ट करण्यासाठी रज आणि तम ह्या गुणांचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी सत्वगुणाला वाव मिळण्यासाठी किंवा सत्वगुण वाढवण्यासाठी कशा प्रकारे आपण सात्विक होऊ हा गुण बघण्यासाठी आपण योग करत असतो. तसेच भगवद्गीतेमध्ये सुद्धा समत्वं योग उच्यते असा संदर्भ आलेला दिसतो. याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं सुख दुःख, कोणत्याही प्रकारचं यश अपयश, कोणत्याही प्रकारची लालसा किंवा कोणत्याही प्रकारची इच्छा आकांक्षा अपेक्षा किंवा कोणत्याही प्रकारची ईर्ष्या अहंकार मोह ह्याचा मानवी जीवनावर किंवा आपल्या आत्म्यावर किंवा मनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न दिसणे, त्यावेळी माणूस स्थितप्रज्ञ कसा राहता येईल याचा विचार करणे, यालाच समत्व योग उच्यते असं भगवद्गीतेमध्ये सुद्धा संदर्भ आलेला दिसतो. पतंजलीनी योगाची ही सूत्र स्वरूपात मांडणी केलेली असून अष्टांग योग म्हणजे योगाचे अष्टांग हे सांगितलेले आहेत. त्यापैकी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टांग होत. तसेच चित्तवृत्तीचे सुद्धा प्रकार हे आयुर्वेदामध्ये किंवा योगामध्ये वर्णन केलेले आहेत. ह्याचाही येणाऱ्या काळात आपण अभ्यास करू. तरीसुद्धा सर्वांनी योग करत राहावा व निरोगी आयुष्य जगावं व सत्वगुण कसा वाढवता येईल, सात्विक कसं राहता येईल याचे प्रयत्न करावेत एवढीच अपेक्षा करतो व सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद.